आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या सुनांमधलं प्रेम, समजूतदारपणा हे वैभव आहे या घराचं. त्या वैभवाला सुरुंग लावायचा प्रयत्न कधी करू नका. केवळ नंदिनीची आई आहात म्हणून या घरामध्ये थारा दिलाय तुम्हाला. नाहीतर, आणि हे आम्ही जे तुम्हाला समजावून सांगतोय हे शेवटचं. यानंतर आम्ही समजावून सांगण्याच्या भानगडीतच पडणार नाही. सरळ बाहेरचा रस्ता दाखवू. अण्णासाहेब, नाही तुमच्या या विश्वासाला मी चूड लावली ना तर जगन्नाथाची रेणुका नाही मी. कळलं? काय झालं? काय तू असं रडतोयस का? भरल्या ताटावर रडू नये विरू भाऊ. आयुष्यात पहिल्यांदा इतके आपुलकीनं कोणीतरी जीव घालतोय. तुमच्यासारखी माणसं कधी भेटतील? कशी भेटतील? तुम्ही नको त्यांच्या दर्शनाच्या मागे धाव घेणार. आम्ही चांगले आहोत का वाईट हे मला माहिती नाही, पण आम्ही तुझ्यासारखीच माणसं आहोत. आम्हाला तुझं दुःख जाणवलं, तुझ्यातला सच्चेपणा आम्हाला जाणवला, मनापासून तुझी काळजी वाटली म्हणून तुझी साथ दिली. आणि ह्याच्या पुढेही देऊ. हो, कसलीही, अगदी कसलीही मदत लागली तर सांगा. आपलंच घर समजा. चल चल जेवायला लाग. कालपासून उपाशी असतो. जेव. कसं भेटू त्या मुलीला? कठीणच होऊन बसलंय बघा सगळं. हे त्यांचे नातेवाईक आहेत. यांच्या मदतीने तिला इथं बोलवता आलं तर, पण त्यासाठी यांना सगळं सांगावं लागणार. महेश रावांचं अभ्यंकरांबरोबर काही चांगलं दिसत नाहीये. मग जान्हवीताईंना सांगितलं तर हा, हे चांगलं होईल. गाव महेश दादा, नाही म्हणजे अण्णा साहेबांवर तुमचा एवढा का राग? त्याचं कारण तुला सांगता येणार नाही विरू, पण मी एवढं नक्कीच सांगेन की ते सामाजिक आरोग्य बिघडवत आहे. अण्णासाहेबांनी मला वैयक्तिक कितीही त्रास दिला असता तरी मला चाललं असतं, पण कोणीही समाजातल्या दुर्बल घटकांना जर धर्माच्या नावाखाली वेठीस धरत असेल ना तर मला ते चालत नाही. म्हणून मला राग येतो. मला तो लपवता येत नाही आणि लपवण्याची मला गरजही भासत. त्यांचं नाव ह्या घरामध्ये कुणीही घेतलेलं मला अजिबात आवडत नाही. मग तर जान्हवीताईंना न सांगितलेलंच बरं. चुकून त्यांनी यांना सांगितलं तर आणखी काही वेगळंच होऊन बसत. आपणच जावं संध्याकाळ नंतर तिथं. ऐक ग, काय जेवण केलेलं सातचं. अमेझिंग. चल,
खोटं बोलतोयस ना तू? अगं नाही, खरंच खूप छान झालं होतं जेवण. दादा काय म्हणाला माहितीये, एकदा चूक केलीस पण त्याची भरपाई अशी सॉलिड केलीस ना की आता ही चव तो आयुष्यात कधीच विसरणार नाही. ए खरंच थँक्स. अगं पण मला एक कळत नाहीये, एवढा चांगला स्वयंपाक केलेला मग तू का नाही जेवलीस? कोण म्हणाला असं? हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. अच्छा जासूस. मग त्यांनाच विचार ना काय ते. तर त्यांना ते कसं माहिती असणार, ते तुलाच माहिती. बरं सांग ना, का नाही जेवलीस? आता इतकं कौतुक झाल्यावर त्या कौतुकानंच पोट भरलं माझं. अरे खरंच काय नाही, व्यवस्थित जेवले मी. आणि ते होतं ना जनरली की जेवण बनवणाऱ्याला जास्त जेवण जात नाही, तसंच काहीतरी झालं असावं माझं. अरे अनिकेत, बहिणींना आठवण करून द्यायची राहिली रे. त्यांनी सांगितलं होतं रात्री डाळ भिजत घालायची. मी आलेच, तू बैस. तुम्ही हो, काय हवंय तुम्हाला? का पाठलाग करताय माझा? काय हवंय तुम्हाला नक्की? मला तुझ्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या. कोणत्या गोष्टी? तू कुणाची मुलगी? अहो 100 वेळा तोच प्रश्न का विचारताय मला? हे बघा, मी माझ्या डाडूची, माधव केळकरांचीच मुलगी आहे मी. शक्य नाही, तू त्यांची मुलगी असणं शक्यच नाही. ते कशावरून म्हणता तुम्ही? हे बघा, एक तर स्पष्टपणे सांगा, नाही तर चालते व्हा इथून. तर मी तुम्हाला भेटायला आले कारण मला वाटलं सभ्य गृहस्थ आहात. पण शेवटचं सांगते मी तुम्हाला की मी माधव केळकरांचीच मुलगी आणि मरेपर्यंत त्यांची मुलगी राहील. हो, माझ्या जन्मापासूनचे फोटो आहेत त्यांच्याकडे. हो, हवं तर मी पत्ता देते तुम्हाला, तुम्ही स्वतः जाऊन खात्री करून या. पण प्लीज प्लीज पुन्हा पुन्हा तोच प्रश्न नका विचारू मला. मी माझ्या डाडूचीच मुलगी आणि माझं खूप प्रेम आहे हो त्यांच्यावर. आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्यांनी मला. आणि कोण कुठले तुम्ही मला येऊन सांगता मी त्यांची मुलगी नाही म्हणून? आणि का विश्वास ठेवू मी तुमच्यावर, सांगा ना. आणि जर मी त्यांची मुलगी नाही तर मला सांगा मी कोणाची मुलगी आहे, सांगा. साकव गावचा तुझा काय संबंध आहे? साकव आमचं कुलदैवत आहे तिकडे. याच्याशिवाय दुसरं काही नाही. नक्की फाईन. सातबाऱ्याचे कागदपत्र, आजोबांच्या नावावर कोकणात घर आहे. नाही, मला नाही माहिती. म्हणजे मी पण शोध घेतेय त्याचा, पण तुम्ही का स्पष्ट बोलत नाही? का कोड्यात बोलताय असे सांगा. नाही ग, मी कोड्यात बोलत नाहीये, ती सोडवतोय. गेली 20 वर्ष ती कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतोय ग. आणि तू जर का बोलली ना तरच ती सुटतील. कुणीतरी येतंय, मी तुला नंतर भेटते. आपण नंतर बोलू.
आई जेवण वाटलंय. आई आता जेवणावर राग नको काढूस ना. चल लवकर. मग तू मगाशी का तसं बोललीस? का काय खोटं बोलले मी? मला माझ्या लेकीची काळजी वाटू नये? अगं वाटायला हवी, पण काहीही घडलं नसताना उगाच किती बाऊ करत होतीस तू त्या गोष्टींचा, म्हणून बोलले. तुला माहिती आहे का, अण्णा ना असं विनाकारण कुणाला काही बोलत नाही. तू मला तिच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करत होतीस ना, म्हणून काय घराबाहेर काढायची धमकी द्यायची? आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही? तुझ्या आईला घराबाहेर काढायला निघाले ते, आणि तू येऊन मलाच समजाव विनाकारण काही बोलत नाही ते म्हणून. मग काय करू मी? तूच सांग. त्यांची चूक नव्हती तरी त्यांना जाऊन सांगू का की तुम्ही जे वागला ते चुकीचं आहे माझ्या आई बरोबर? मी तुला किती वेळा सांगितलं की तू ह्या घराच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस, लुडबुड करू नकोस. पण तुला ना काही पटतच नाहीये. छान, उत्तम. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी इथे येऊन राहिलोय, कुठलीही अपेक्षा न करता आम्ही तुला मदत करतोय. आम्हाला बोलायचा काही अधिकारच नाही. त्यांना थोबाडीत सुद्धा मारली त्यांनी. व्याही आहोत तुमचे, तुमच्याकडे असं वागवतात व्याह्यांना? जाऊ दे झालं, मी तरी काय करणार. आपलंच नाणं खोटं. त्या श्रेयसीच्या आई वडिलांना बघ कसा मान देतात ते. तुझ्या आई वडिलांना मला असं वाटतं आई की आपणच आपला मान राखावा. हे बघ आता, उगाच गोष्टी ताणू नकोस. प्रकरण जास्त चिघळेल आई. झालं गेलं विसरून जा. जेवायला चल बघू. काही जेवायचं नाहीये मला. अण्णासाहेबांनी केलेल्या अपमानाने पोट भरलं माझं. आई नंदिनी चल, नको त्रास करून घेऊ स्वतःलाच. तुझ्या आईला समजवण्यात काहीही अर्थ नाही. चल. श्रेयसी, इथे का बसलेस? अण्णा मी ते काय झालं? मी अशीच गेले होते. अशीच गेली होतीस? कुठे? मी अशीच बाहेर गेले होते अण्णा. तो माणूस. एवढ्या रात्री एकटी बाहेर गेली होतीस? अनिकेत, अण्णा प्लीज. अनिकेत. हा जवा. अरे तुझ्या बायकोला आता कसं समजावून सांगायचं? रात्रीची एकटी घराबाहेर गेली होती. तो माणूस घराट्या बाहेर गिरट्या घालतोय माहितीये ना आपल्याला. आणि कोण आहे कोण तो? काय हवंय काय त्याला? तुझं साधं लक्ष नाही तुझ्या बायकोवर. बायको बाहेर निघून जाते, तुला कळतही नाही. अण्णा, यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. लवकरच कळेल. बर. नंदिनी, मगाशी तुझ्या आईला आम्ही जे काही बोललो त्यांना तू दुखावली गेली असशील तर क्षमा कर. नाही अण्णा,
चूक माझ्या आईचीच होती. मी मी तुमचा राग कसा धरू? किती गुणाची आहेस ग तू. आमचा ऋषिकेश फार नशीबवान आहे. इतकी चांगली बायको मिळाली त्याला. सुखी राहा पोरे, सुखात राहा. आम्ही जातो. अहो, असे काय बसलाय तुम्ही? कुठे गेला होता? नाही म्हणजे मी जरा एका ठिकाणी गेलो होतो, पण तिथं पण पोरगी नाही भेटली. तुमचा इतका जीव आहे ना तिच्यावर, तुमच्या हाकेला नक्की प्रतिसाद मिळेल कधीतरी. बघूया. परताई, मला माफ करा. नाही, मगाशी माझ्यामुळं अण्णासाहेबांचा विषय निघाला आणि महेश दादा लय रागाने बोलले. खरंच मला माहिती नव्हतं अण्णासाहेब तुमचे वडील आहेत ते, आणि महेश दादांचा त्यांच्यावर इतका राग येते. ठीक आहे, या गावात अण्णांचं नाव घेतल्याशिवाय एकही चर्चा पूर्ण होत नाही, आणि यांना त्यांची आग पाकड केल्याशिवाय चैनही पडत नाही. जसं आहे तसं. पण माझी काही तक्रार नाही. एकीकडे पिता, एकीकडे पती. पण मधल्या मध्ये तुमची लय कुचंबना होत असेल ना? तर काय होतंय, कधी जाता का नाही अण्णासाहेबांकडे? नाही, मी तिकडे गेलेले अण्णांना चालत नाही आणि महेश नाही चालत. मी आता अपेक्षाच सोडून दिली. म्हणजे पूजेला नाही, समारंभाला नाही, सणासुदीला सुद्धा नाही? अरे अरे अरे, पोरगी नजरे समोर असून संबंध ठेवायचे नाहीत, काय म्हणावं या बापाच्या काळजाला? हो, पोरगी लांब असल्याचं काय दुःख असतं ना, ते मला विचारा. मला नियतीनं माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलं. गेली 20 वर्ष तिला भेटायला नुसता तडफडतोय. हो, पण देवाचा कसाला न्याय बघा. म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नाही, आणि ज्याला किंमत आहे त्याची झोडीच रिकामी. आता काय म्हणावं या बापाला? नाही, त्यांच्याबद्दल असा तुम्ही अपशब्द बोलू नका. नाही, मला त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्यांनी तुम्हाला लांब ठेवलं ना, त्याच वाईट वाटतो. गावताय, महेश दादा सांगत होते आमच्या सारख्याला त्यांच्या घरात प्रवेश नसतो म्हणे. हो, अण्णा धर्माचे अत्यंत कट्टर पुरस्कर्ते आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना तिथे प्रवेश नसतो. तुम्ही बसा, मी पाणी आणते. काय बी असो, मी त्या मुलीला भेटणार. घराबाहेर घुटमळत राहण्यात अर्थ नाही. घरात प्रवेश मिळायलाच हवा.